काय झालं ना शेवटी सिद्ध? काय सिद्ध झालंय? हेच की तुमचं दुष्यंतवर खरं प्रेम आहे. तुमचं त्याच्यावर इतकं प्रेम आहे की तुम्ही त्याला तो विष टाकलेला चहा पिऊ नाही दिला. स्वानंदी, का करायची तुम्हाला ही नाटकं? का तुम्ही असं दाखवताय की मला तो दुष्यंत नकोच आहे, माझं तुमच्यावर प्रेम आहे मनीष सर, मला तुमच्याशिवाय कुठेही जायचं नाहीये? का नाटक करायचंय तुम्हाला हे? आता मला कळून चुकलंय, माझे डोळे उघडलेत. तुमच्यासाठी माझ्यापेक्षा जास्त दुष्यंत महत्वाचा आहे. स्वानंदी, मी तुमच्या इतका प्रचंड स्वार्थी माणूस कधीच नाही बघितलाय. मणिसराव, काय बोलताय तुम्ही? मी जे वागले ती माणुसकी होती. दुष्यंताच्या जागी दुसरं कोणी जरी असतं ना तरी मी हे होऊ दिलं नसतं. मी माणुसकी दाखवली, त्यासाठी तुम्ही मला स्वार्थी म्हणताय? मणिसर, खूप मोठा गैरसमज झालाय तुमचा. गैरसमज झालाय असं नका म्हणू स्वानंदी, गैरसमज दूर झालाय असं म्हणा. पण आज मला तुमचं खरं रूप दिसलंय, प्रचंड स्वार्थी रूप. मणिसराव, काय झालंय तुम्हाला? का असं वागताय तुम्ही? तुम्ही खूप बदलला आता मणिसर. मी ज्या मणिसरांना ओळखत होते ते मणिसर हे असे नव्हते. मणिसराव, इतके खुणशी झालात की एका माणसाचा जीव घ्यायला निघालात तुम्ही. आणि बायको म्हणून मी तो गुन्हा होऊ दिला नाही म्हणून तुम्ही संशय घेताय माझ्यावर. वा स्वानंदी, म्हणजे तुम्हाला मी आता खुनशी, अविचारी, अमानवी, विकृत वाटतोय ना? वा स्वानंदी, चांगली पळवाट काढली का? पण मग मी असा का झालो याचा विचार करा ना. माझ्यासारखा साधा सरळ माणूस एखाद्याच्या जीवावर उठतोय त्याचा विचार करा. प्रश्न विचारा ना स्वतःला, मग उत्तर मिळेल तुम्हाला. माझ्यासोबत जे जे घडतंय ना त्याला कारणीभूत तुम्ही आहात स्वतः. मी? हो स्वानंदी, हे घडलंच नसतं. दुष्यंत आल्या आल्या तुम्ही त्याला घालवलं असतं किंवा तो आल्यानंतर मला सोडून दिलं असतं. नसतंच घडलं हे. पण नाही, तुम्हाला आमच्या स्पर्धा, वाद निर्माण करायचा होता आणि स्वतः मजा बघायची होती ना तुम्हाला. स्वानंदी, तुमच्या इतका प्रचंड स्वार्थी माणूस मी कधीच नाही बघितला. हो, मणिसराव, ऐकावा. मी खूप वाईट वागतोय स्वानंदीशी. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी मुद्दाम वागत नाहीये. स्वानंदीला माझ्यापासून लांब करण्यासाठी मला जे करता येईल ते मी करेन. आई, तू अंग गरम काय? काय 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 म्हणायचंय तुला? मी डॉक्टरांना बोलू. तुझं बीपी शूट झाल्याचं नोटिफिकेशन आहे. सॉरी, नाही माझं चुकलं. मी वेड्यासारखा फोन इथे विसरून गेलो. आई, मी गोळ्या औषध द्यायचं विसरलो. दुष्यंत, 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 कुठे गेलाय हा? या वॉर्डननं सगळा घोळ घालून ठेवलाय.
कुठं पासपोर्ट गायब केलाय माझा काय माहित. आणि ही संचित आहे का? हिलाही आत्ताच पासपोर्ट हवाय माझा. काय करणार आहे माझा पासपोर्ट घेऊन काय माहित. अरे कुठे गेला असेल हा? तिला कसं सांगू माझा पासपोर्ट वॉर्डनकडे आहे आणि तिला माझ्याबद्दल सगळं सत्य समजलंय. चुकून जरी ती बोलू लागली ना तर आपण तिघही जेलमध्ये जाऊ. आज काही करून वॉर्डनच्या रूम मध्ये जाऊन मला माझा पासपोर्ट शोधावा लागणार आहे. हे सततचं गॅसवर राहणं नाही आवडत आहे मला. आणि ही एक गर्लफ्रेंड एका सीआयडी आहे काय माहित. हाय बेबी. हाय बेबी, मला तुझी किती आठवण येते माहितीये. मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचं. अगं खरंच मी पण तुला खूप मिस करतोय. मलाही तुला भेटायची इच्छा आहे. पण काय आहे ना की एवढा उशीर झालाय, रात्र आहे, त्यामुळे आता ते शक्य नाहीये. मी तुला नंतर फोन करू का? माझं मी जरा एका कामामध्ये अडकलोय. हा चल बाय बाय. बेबी ऐक 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 ऐक, तुला कुठे यायची गरज नाहीये. मीच तुला भेटायला सरपोतदार बंगल्यावर आले. काय? तुझी रूम कुठे आहे सांग, मी लगेच येते माझ्या बेबीला भेटायला. तू आता इथे एवढ्या रात्री आलीस? हो, आपल्या दोघांना एकमेकांची आठवण येत होती ना, म्हणून मी आले. आणि डोंट वरी, मी बंगल्याच्या समोर वगैरे काही नाहीये. काल तू मला घेऊन गेला होतास ना बंगल्याच्या बॅक साइडला, हा तिथे आहे मी. तिथे येतो. तू तू तिथेच थांब. मी येतोय तिथे, कळलं ना? ओके, आय एम वेटिंग. हा काय मुलगी आहे. सारिका तू सुद्धा, तुला सांगितलं होतं ना मी. चल आता. अरे काय झालं? चल इथलं. अरे काय झालं? मी तुला सांगितलं होतं ना इथे येऊ नकोस म्हणून. तुला जर इथे कोणी पाहिलं तर वाट लागेल माझी. तुला कळत नाहीये का? मला माहित नाही. मला तुझी आठवण आली म्हणून मी आले. अँड आय कांट लिव्ह विदाउट यू. मी आता ठरवलंय, आपल्याला लग्न करायचं आणि एकत्र राहायचं. आपण कधी लग्न करतोय सांग? काय ना, लग्न करायला पैसे लागतात आणि पैसे कमवायला काम करावं लागतं आणि तेच करायला मी इथे आलोय. पण तू इथे येऊन सगळ्यावर पाणी फेरलेलं आहेस. मूर्ख बावळट मुलगी. हे हे तुझे ट्रू कलर्स आहेत. तू मला ओरडतोयस म्हणजे तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये. मी जाते निघून इथून. नाही नाही, सारिका 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 इथे आहे ना, प्लीज प्लीज इथे, प्लीज 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 बस इथे, बस बस. बघ, आय एम रिअली सॉरी. आय नो मी ओव्हर रिॲक्ट झालोय. तुला माहिती आहे ना माझं किती प्रेम आहे तुझ्या. आपण एक काम करूया, आपण उद्या अख्खा दिवस एकत्र घालूया. म्हणजे मूवीला जाऊया, बाहेर फिरायला जाऊया, लंच डिनर एकत्र करूया. ओके? फक्त तू आत्ता इथून जा आणि चिडू नकोस माझ्यावर प्लीज. पण तू असं काय काम करतोयस जे पूर्ण झाल्यावर आपल्याला आयुष्यभर बसून खाता येणार आहे? आणि तू ह्या घरात का राहतोयस? तुला हॉटेल ऑक्युपेशन दिलं नाही का त्यांनी? तू नक्की काय काम करतोयस? हा दुष्यंत जर इथे असेल ना तर ह्याला खलबत्त्यात टाकून कुठतेच मी आता. दुष्यंत, मला माहितीये तू आतमध्ये आहेस. डोर ओपन कर. मॅडम, बरं वाटतंय का तुम्हाला? पोट भरलं ना तुमचं? मला खात्री आहे तुम्ही लवकरात लवकर बऱ्या होणार. आणि एकदाच्या का तुम्ही बऱ्या झालात ना की मी तुम्हाला देवळात घेऊन जाईन, देवी आईच्या आणि कृष्णाच्या. तिकडे तुम्ही आपल्या बाळासोबत खेळा. खूप मज्जा येईल तुम्हाला. आई तुझ्या गोळ्या औषधांची
मॅडम, हा शेवटचा घास. घाबरायला काय झालंय? कोण आहे ती मुलगी? आणि आत्ता का दार वाजवतेय? तू दार का नाही उघडत आहेस? थांब, मीच बघते. काय झालं? काही बोलू नकोस, मी सगळं तुला नंतर सांगतो. आत्ता माझं 5 मिनिटं आहे. प्लीज शांत बस. मूर्ख आहेस तू. डोकं फिरलंय तुझं. कॉल का रिसीव्ह करत नाहीयेस? काय नाटकं चालू आहे ती तुझी? आणि हे काय चालू आहे? इथे काय आहेस तू? तुला मी काय सांगितलं होतं? जोपर्यंत मी आणि सुजित सांगत नाही तोपर्यंत इथे आउट हाऊस मध्ये यायचं नाही म्हणून. ऍक्च्युली काय झालं, मला थोडं सफोकेशन होत होतं तिथे, म्हणून मी इथे आलो. मी थोडा वेळ थांबतो आणि जातो. हा. अच्छा, सफोकेशन होत होतं तुला? हो खरंच. पासपोर्ट कुठे? दुष्यंत, पासपोर्ट कुठे आहे? पासपोर्ट ना, पासपोर्ट आहे ना. म्हणजे मला आत्ता आठवलं, ते घाईघाईमध्ये गाडीमध्ये राहिला. मी उद्या देतो. उद्या? हो नक्की? नक्की. तू बरा आहेस ना? काही लपवत नाहीयेस ना माझ्यापासून? अगं संचिता, काय लपवणार आहे मी? मी तुला म्हटलं ना, गाडीमध्ये आहे पासपोर्ट. मी उद्या देतो तुला नक्की. खरंच देतो. उद्या म्हणजे उद्या? हा, 100%. ये ना. गुड नाईट. मणी सर, मी वॉर्डन मॅडमला जेवण द्यायला आले होते. मी उद्या परत येईन. तुम्ही काळजी घ्या त्यांची. येते मी. आई, काय झालं? तू का रडतीये? आई, काय झालं? तुला त्रास होतोय का? काय तुला पाणी वगैरे प्यायचंय? तहान लागलीये? अनकम्फर्टेबल फील होतंय तुला? गरम होतंय? उशीचा त्रास होतोय का? काय 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 होतंय तुला? ओके ओके, एक आयडिया करू. मी तुला पेन आणि डायरी देतो. तुला काय वाटतंय ना, तू लिही त्यावर, म्हणजे मलाही कळेल. ओके, मी आलोच. ही डायरी आणि आता तू यावर लिही, म्हणजे मला कळेल तुला काय म्हणायचंय. ली. गुड गुड, जमतंय तुला. ली. हा, पकड पकड तो पेन, पकड. ट्राय कर. ते बोट असं हे कर, वळव ते बोट. जमतंय जमतंय तुला, जमतंय.
ओके ओके, हे बघ काही झालेलं नाही, काही झालेलं नाहीये. आज लिहिता नाही आलं म्हणून काय झालं? उद्या लिहिशील, परवा लिहिशील, जमेल तुला. मला खात्री आहे तुला जमणार आहे. आता एवढा मोठा ऍक्सिडेंट झालाय, देवाच्या कृपेमुळे तू वाचलीस. काही झालेलं नाही तुला. तू स्ट्रॉंग आहेस. तू लिहिशील. हळूहळू व्यायाम केला ना तर मग हातापायांमध्ये ताकद येईल आणि करशील. तू काही दिवसात बोलायला लागशील, चालायला लागशील, लिहायला लागशील, सगळं करशील. खात्री आहे मला. फक्त आता कसलाही विचार करू नको. शांत हो आणि आराम कर. आणि मी आहे ना, मी इथेच थांबलोय, इथेच आहे मी. ओके, गुड. आता आराम कर. दुष्यंत, कोण आहे ती मुलगी? तिला तुझा पासपोर्ट का हवाय? बोल दुष्यंत. काय चालू आहे? तिला तुझा पासपोर्ट का हवाय? मला खरं सांग. तुझं अफेअर सुरू आहे ना त्या मुलीसोबत? नाही, तू आणि ती मला इथेच ठेवून फॉरेनला जायचा प्लॅन करताय ना? ओ गॉड. भेडेस का तू? काय बोलतेस? आणि तू माझ्यावर संशय घेतेस? मला सांग, मी हे सगळं कोणासाठी करतोय? माझ्या एकट्यासाठी? तुला माहिती आहे ना मी किती साधा मुलगा. 2 वेळचं जेवण आणि 2 जोडी कपडे मिळाले की मी आनंदी असतो. सारिका, मी हे सगळं आपल्यासाठी करतोय, आपल्या फ्युचरसाठी करतोय. आणि ती जी मुलगी होती ना, ती संचिता आहे. म्हणजे माझं आत्ताचं जे प्रोजेक्ट आहे ना, त्याचा बॉस सुजित, त्याची बायको. आणि त्यांच्या कंपनीची पॉलिसी आहे की त्यांच्याकडे जी लोक काम करतात ना, त्यांचा पासपोर्ट, त्याची एक कॉपी ते त्यांच्या फाईलमध्ये लावून ठेवतात सिक्युरिटी पर्पजसाठी. म्हणून तिला पासपोर्ट हवा होता. आणि तू माझ्यावर संशय घेतेस? काय नाही करत आहे मी आपल्यासाठी. कधी कधी मला असं वाटतं जाऊन जीव द्यावा. सॉरी ना, पण प्लीज असं काही बोलू नकोस. तुला माहित आहे ना मी किती सेन्सिटिव्ह आहे. मला वाटलं तू चीट करतोस म्हणून मी रागवले. आय एम सॉरी. हे बघ, आपण किती दिवसांनी भेटलोय. मला मस्त स्माइल करून दाखव. तुझ्या मिठीमध्ये आल्यावर मला खूप शांत वाटतं. म्हणून तर मी तुला मिठीत घेतलंय. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. खुश? बरं ऐक ना, तू त्या संचिताला पाहिलंस ना? ती किती स्ट्रिक्ट आहे. तिला चुकून जरी कळलं ना तू इथेस तर माझ्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम होईल. कदाचित ती मला कामावरनं काढून टाकेल. त्यामुळे प्लीज तू जा ना. नाही, नो म्हणजे नो. मी कुठेही जाणार नाही. मी आज इथेच तुझ्या बरोबर वेळ घालवणार आहे. तुला लक्षात येत नाहीये, तुला कोणी पाहिलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल इथे. तू माझा ऐक. आपण आज खूप दिवसांनी भेटलोय म्हणून मला आपली भेट सेलिब्रेट करायचंय. हे बघ मी काय आणलंय. ए बाई, ऐक, हे दारू वगैरे नको. ऐक, तुला कंट्रोल होत नाही नंतर. प्लीज. फक्त मीच नाही, तू पण पिणार आहेस. प्लीज असं नको बोलूस. मी नाही पिऊ शकत. दुशी, आय लव्ह यू. तुला सांगितलं ना, आरडाओरडा करू नकोस. हे बघ, तू जर माझ्या बरोबर प्यायला नाहीस आणि जर आज रात्रभर तिथे थांबला नाहीस तर मी सगळ्यांना ओढून ओढून सांगेन, दुशी, आय लव्ह यू. मी पितो. That's like my baby. पासपोर्ट तर कोरा आहे. हा अमेरिकेकडनं आलाय ना. मग स्टॅम्प नाही, इमिग्रेशन नाही.
तो दुष्यंत पासपोर्ट घ्यायला आला होता. जर पासपोर्ट त्याला मिळाला तर मणी आणि स्वानंदीला तो खोटं बोलतोय. तो कोण आहे हे कधीच कळणार नाही. काय करू मी? काही तर शांत झोपली, मग बीपी शूट झाल्याचं नोटिफिकेशन कसं आलं मोबाईलवर? अंगही गरम आहे. कदाचित वाईट स्वप्न बघितलं असेल. आता हे काय? आपण मागच्या गेटनं बाहेर पडणार होतो. का? का म्हणजे काय? कुणी पाहिलं तर परत प्रॉब्लेम येईल. कसला? जरा शांत बस. मला काहीतरी सांगशील का? काय चालू आहे ना? अरे रस्ता क्लिअर नाहीये. किती जोरात ओढलंस? दुखलं ना. अरे हे काय रस्ता क्लिअर नाहीये? रस्त्यात काय डोंगर आहे? तुळशी माते, तू नेहमी घराच्या बाहेर दारात असतेस. घरात येणारी प्रत्येक संकट, सुख दुःख सगळं माहिती असतं तुला. माझ्या आणि मणीसरांच्या आयुष्यात जे संकट आलंय तेही माहिती असेलच तुला. तुळशी माते, ते संकट लवकरात लवकर दूर कर. मणीसरांच्या मनातला गैरसमज नष्ट करण्याची ताकद दे मला.